हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं जे समाजशास्त्राचं वर्ग 11चं दुसरं प्रकरण सुरू आहे. आज ते दुसरं प्रकरण आपण समाजशास्त्राचं पाहूया. ते म्हणजे पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचं योगदान. आता या पाठामध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे उपघटक आहेत. एक आहेत पाश्चिमात्य विचारवंत म्हणजे पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ, आणि दुसऱ्यात आपले भारतीय विचारवंत म्हणजे भारतीय समाजशास्त्रज्ञ. या ठिकाणी पाश्चिमात्य समाजशास्त्र आणि भारतीय समाजशास्त्रज्ञ यांचा आपल्याला या पाठात परिचय करून घ्यायचा आहे, आणि या पाठात त्यांचं समाजशास्त्रामध्ये काय योगदान आहे हे आपल्याला या योगदानाबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला सहा विचारवंत दिलेले आहेत. यामध्ये पाश्चिमात्य जे आहेत ते 3 विचारवंत आहेत. ऑगस्ट कॉम्त आहेत, एमिल डर्खाइम आहेत आणि कार्ल मार्क्स आहेत. हे 3 जे विचारवंत आहेत, 3 समाजशास्त्रज्ञ आहेत, यांचा आपल्याला पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ जे आहेत त्यांचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. आणि आपले जे भारतीय विचारवंत आहेत, भारतीय विचारवंत म्हणजे भारतीय समाजशास्त्रज्ञ, त्यामध्ये डॉक्टर GS घुरे आहेत, डॉक्टर MN श्रीनिवास आहेत आणि डॉक्टर इरावती कर्वे आहेत. म्हणजे GS घुरे, MN श्रीनिवास आणि इरावती कर्वे हे जे भारतीय विचारवंत आहेत, अशा एकूण 6 समाजशास्त्रीय विचारवंतांचे योगदान आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यात पहिलं जो पाश्चिमात्य समाजशास्त्र्यांचा परिचय आहे, तर त्यामध्ये पहिले आहेत आपले ऑगस्ट कॉम्त. आता हे जे ऑगस्ट कॉम्त आहेत यांना समाजशास्त्राचा जनक मानले जाते, कारण हे जे आहेत हे फ्रान्स विचारवंत आहेत. आणि फ्रान्समध्ये फ्रान्सला समाजशास्त्राची जन्मभूमी मानली जाते. फ्रान्सला समाजशास्त्राची जन्मभूमी मानली जाते. आणि हे जे फ्रान्स विचारवंत आहेत ऑगस्ट कॉम्त यांचा जो जन्म आहे 19 जानेवारी 1798 मध्ये फ्रान्समध्ये मॉन्टपेलियर येथे झाला. आणि त्यांचे पूर्ण जे नाव आहेत ऑगस्ट कॉम्तचे इसिडोर ऑगस्ट मॅरिक फ्रँकोइस झेवियर कॉम्त हे त्यांचं त्या ठिकाणी पूर्ण नाव आहे. आणि आपण त्यांना त्या ठिकाणी ऑगस्ट कॉम्त असं या ठिकाणी संबोधतो. आणि ऑगस्ट कॉम्त हे जे समाजशास्त्रज्ञ आहेत यांना पाश्चिमात्य समाजशास्त्राचे जनक असं त्या ठिकाणी म्हटले जाते. आणि हे ऑगस्ट कॉम्त जे आहेत हे बंडखोर वृत्तीचे व प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारे होते. ते गणितज्ञ व तत्ववेत्तेसुद्धा होते. आणि वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी समाजशास्त्राच्या पुनर्रचनेची गरज व्यक्त केलेली आहे. म्हणजे आपण विचार करा की हे बंडखोरांनी अतिशय नामांकित विचारवंत असे फ्रान्समधले ऑगस्ट कॉम्त हे खूप समाजशास्त्रामध्ये योगदान देणारे, अतिशय बंडखोर आणि प्रस्थापित अवस्थेला आव्हान देणारे होते. आणि अवघ्या 14व्या वर्षीच त्यांनी समाजशास्त्राच्या पुनर्रचनेची त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि त्यांनी आपल्या समाजशास्त्रामध्ये योगदान देताना 3 अवस्थांचा नियम दिला. त्यानंतर प्रत्यक्षवाद आहे, विज्ञानांचे वर्गीकरण आहे, असे त्यांनी विविध प्रकारचे सिद्धांत जे आहेत ते त्यांनी मांडले. आणि समाजशास्त्रामध्ये वर्णन करताना त्यांनी स्थितिशीलता आणि गतिशीलता या घटकांचाही त्यांनी त्या ठिकाणी विचार केला. आणि त्यांचं म्हणणं असं होतं ऑगस्ट कॉम्त यांचं की ज्याप्रमाणे मानवी मनाची उत्क्रांती होते, आपलं जे मानवी मन आहे या मानवी मनाची ज्याप्रमाणे उत्क्रांती होते त्याचप्रमाणे समाज मनाचीही होते, समाजाचं जे मन आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास जो आहे हा प्रत्येक व्यक्तीचा विकास जसा बालपण आहे, त्यानंतर मग चौकस पौगंडावस्था आहे आणि सहज स्वाभाविक तात्विक प्रौढावस्था आहे, या अवस्थातून होतो, तसाच समाजाचाही विकास अशाच अवस्थातून होतो असे त्यांचे मत होतं. म्हणजे जसं आता प्रत्येक व्यक्ती जी आहे प्रत्येक व्यक्तीचा विकास होता तुम्हाला माहीत आहे. आधी बालपण येते, बालपण गेल्यानंतर मग पौगंडावस्था येते, पौगंडावस्थेनंतर मग प्रौढावस्था येते. असा माणसांचा जो विकास आहे हा अशा विविध अवस्थेतून होतो. तसंच ऑगस्ट कॉम्त यांचं म्हणणं आहे की समाजाचा विकासही अशाच अवस्थातून होतो. आणि म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी आपल्या 3 अवस्थांचा सिद्धांत ज्यांनी त्या संकल्पनेच्या आधारावर 3 अवस्थांचा सिद्धांत मांडला. आता कॉम्त जे आहेत ऑगस्ट कॉम्त यांचे सामाजिक तत्त्वज्ञान हे मानवी विचारांच्या 3 अवस्थांच्या संकल्पनेवर आधारित आहे. त्यांच्या मते मानवी
ज्ञान हे जे आहे हे उत्कर्षांचे 3 अवस्थांमधून संक्रमित होत गेले आहे. तर त्यांनी ज्या 3 अवस्था मांडल्या त्या 3 अवस्था म्हणजे एक मांडली त्यांनी धार्मिक अवस्था, दुसरी आहे तात्विक अवस्था, ते तात्विक अवस्थेलाच आध्यात्मिक अवस्था अशी सुद्धा म्हणतात, आणि तिसरी आहे वैज्ञानिक अवस्था, त्या वैज्ञानिक अवस्थेला प्रत्यक्षवादी अवस्था अशी सुद्धा म्हणतात. आता त्यांची जी पहिली अवस्था आहे धार्मिक, त्याला धर्मशास्त्रीय अवस्था असं म्हटलं जातं. आता या पहिल्या अवस्थेत काय होते माहिती आहे काय, मानवाचा विचार आणि कल्पनांवर पूर्णपणे अलौकिक आणि अनैसर्गिक घटकांचा पगडा होता. अलौकिक आणि अनैसर्गिक घटक म्हणजे माणसाचा असा विश्वास होता की जगातील सर्व घटना ज्या आहेत ह्या देवाकडून नियंत्रित केल्या जातात आणि घडवल्या जातात, जैक होतात. जसं उदाहरणार्थ हे जे सर्व नैसर्गिक आपल्यापुढे आपत्त्या येतात, हे नैसर्गिक ज्यावेळेस आपत्ती येते हे देवाच्या कृपेमुळे घडून येते असे अवस्थेचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि मग माणसाचा देवावर आणि अमानवी शक्तीवर अत्यंतिक विश्वास त्या ठिकाणी होता, आणि माणूस असे मानत होता की सर्व घटना ह्या ज्या आहेत ह्या अनैसर्गिक व अमानवी शक्तींमुळे घडतात. आणि ही जी अवस्था आहे याला त्यांनी धर्मशास्त्रीय अवस्था किंवा धार्मिक अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या काही सर्व नैसर्गिक आपत्ती येतात मानवापुढे ह्या सर्व देवाच्या कृपेमुळे घडून येतात असे अवस्थेचं म्हणणं आहे. आणि नंतर त्यांनी दुसरी जी अवस्था आहे, दुसरी अवस्था मांडली त्यांनी तात्विक अवस्था. आता तात्विक अवस्था म्हणजे काय, या अवस्थेलाच वैचारिक विकासाची तात्विक अमूर्त अवस्था असेही म्हणतात. अमूर्त, आता या ठिकाणी 2 संकल्पना असतात, एक मूर्त आणि अमूर्त. मूर्त म्हणजे जे डोळ्यांनी दिसते, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, जे पाहू शकतो ते मूर्त. आणि अमूर्त म्हणजे ज्याला आपण स्पर्शही करू शकत नाही, ज्याला आपण त्या ठिकाणी फक्त इमॅजिन करू शकतो, तर ती जी आहे ती अवस्था म्हणजे अमूर्त अवस्था. या अवस्थेत ज्या काही विविध प्रकारच्या गोष्टी असतात, ज्या विविध प्रकारच्या घटना असतात, त्यांचं जे स्पष्टीकरण आहे ते दृश्य पुरावा म्हणजे डोळ्यात दिसणारा जो काही पुरावा असेल आणि तथ्याच्या आधारे न करता अमूर्त तत्वांच्या आधारे केले जाते. आता अमूर्त तत्व म्हणजे कोणते माहिती आहे काय, मानवी आणि नैसर्गिक घटनांचे जे आकलन होते याच अमूर्त संकल्पनेवर त्या ठिकाणी निर्धारित होते. उदाहरणार्थ मृत्यू आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. आता मृत्यू जो आहे हा मृत्यू तुम्हाला माहिती आहे अमूर्त आहे. मृत्यू आल्यानंतर मृत्यू जो आहे हा अमूर्त स्वरूपात होते. ऑगस्टकॉमच्या मते तात्विक अवस्था ही धार्मिक अवस्थेच्या पुढची प्रगत विचारांची अवस्था आहे. आणि या ठिकाणी मग कॉमनी काय केलं, ऑगस्टकॉमनी एकेश्वर वादाऐवजी अमूर्त संकल्पनांना त्या ठिकाणी महत्त्व दिलं आहे. अमूर्त संकल्पना म्हणजे ज्या प्रत्यक्ष आपल्याला डोळ्याने दिसतही नाहीत, ज्याला आपण स्पर्शही करू शकत नाही आहे, फक्त ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या सर्व कल्पनांच्या आधारे आहेत. म्हणजे ह्या सर्व आपण काय करू शकतो, फक्त गोष्टींच्या कल्पना करू शकतो. आणि ही जी अवस्था आहे त्याला त्यांनी तात्विक अवस्था असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि या तात्विक अवस्थेच्या आधारे या ठिकाणी ही जी अवस्था आहे ही त्यांनी मांडलेली आहे. मात्र तिसरी जी अवस्था मांडलेली आहे त्यांनी ती आहे वैज्ञानिक, म्हणजे याला प्रत्यक्षवादी आपण अवस्था असं म्हणतो. आता ही जी तिसरी अवस्था आहे ऑगस्टकॉमच्या मते ही मानवी विचारांची, मानवाचे जे विचार आहे त्या विचारांची ही अतिशय सुधारित आणि वैज्ञानिक अवस्था आहे. कारण याला विज्ञानाची त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, जोड दिलेली आहे. आणि मागच्या अवस्थेमध्ये जसं कल्पनांचा त्या ठिकाणी कल्पनावर आधारित होती, अमूर्त म्हणजे या ठिकाणी कल्पना फक्त इमेजिन केलेल्या गोष्टी होत्या, या ठिकाणी कल्पनांची जागा आता निरीक्षणांनी घेतलेली आहे. प्रत्यक्ष निरीक्षण म्हणजे प्रत्येक गोष्टींची कारणमीमांसा करणे, त्यामागचं जे प्रत्यक्ष म्हणजे कारणमीमांसा करून त्याची काय माहिती आहे काय कसोटीवर असं त्या ठिकाणी ती गोष्ट आहे जी तपासून घेणे आणि त्याचं परीक्षण करणे. म्हणजे त्या अवस्थेमध्ये या अवस्थेमध्ये काय केलं, प्रत्येक जी गोष्ट असेल त्या गोष्टीची कारणमीमांसा करणे, त्याचं परीक्षण करणे, आणि या गोष्टींना अवस्थेत प्रत्यक्ष महत्त्व प्राप्त होते. आता यात सामाजिक जीवनातील घटनांच्या तथ्यांच्या सहाय्याने नियमात रूपांतर करण्याच्या किंवा नियम प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जे आहे ते स्वीकारायचं. एखादी घटना जर घडत असेल तर त्याची चिकित्सक बुद्धीने त्या ठिकाणचं परीक्षण करायचं, परीक्षण केल्यानंतर त्याची कारणमीमांसा करायची, कारणमीमांसा आणि परीक्षण केल्यानंतर मग ती गोष्ट त्या ठिकाणी स्वीकारायची. आता याची पहिली जी अवस्था आपण पाहिली धर्मशास्त्रीय अवस्था. या धर्मशास्त्रीय अवस्थेमध्ये काय केलं माहिती आहे का, प्रत्येक जी गोष्ट घडते किंवा ज्या काही विविध प्रकारच्या घटना घडतात या काय केलं माहिती आहे, कल्पनावर पूर्णपणे विचार आणि कल्पना याच्यावर त्या ठिकाणी नियंत्रित केलेलं आहे. आणि अलौकिक आणि अनैसर्गिक घटनांचा त्या ठिकाणी पगडा होता. म्हणजे जगातील सर्व ज्या काही घटना घडतात ह्या देवाकडूनच नियंत्रित केल्या जातात आणि घडवल्या जातात. म्हणजे जी एखादी घटना जर घडली तर देवच त्याला नियंत्रित करू शकतो, मानव त्याला नियंत्रित करू शकत नाही. आणि प्रत्येक गोष्ट हे देवाकडून घडते असं धर्मशास्त्रीय अवस्था म्हणजे धार्मिक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सांगलेलं आहे. दुसरी आपण तात्विक अवस्था पाहिली. या ठिकाणी जे आहे प्रत्येक घटना ज्या घडतात
त्या अमूर्त अवस्थेमध्ये घडतात. अमूर्त अवस्थेमध्ये त्याचा कुठल्याही प्रकारचा दृश्य पुरावा नाही आहे. दृश्य म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहू शकत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही. आणि दृश्य पुरावे किंवा तथ्यांच्या आधारे न करता अमूर्त तत्वांच्या आधारे केलेले आहेत. म्हणजे ज्या काही नैसर्गिक घटना घडतात त्याचं आकलन. आणि तिसरी जी अवस्था पाहिली आपण वैज्ञानिक किंवा प्रत्यक्षवादी अवस्था, म्हणजे याची काय केलं माहिती आहे का, या अवस्थेमध्ये ज्या कल्पना होता त्या कल्पनांची जागा काय घेतली, निरीक्षणांनी घेतली. म्हणजे आता एखाद्या गोष्टीचं काय करायची म्हणजे कारणमीमांसा करायची. निरीक्षण केल्यानंतर त्याची कारणमीमांसा करायची. कारणमीमांसा केल्यानंतर त्याचं परीक्षण करायचं आणि मग ते गोष्ट स्वीकारायची. अशी जी अवस्था आहे, अशी प्रत्यक्षवादी अवस्था त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. आणि म्हणून समाजशास्त्रामध्ये त्यांचा हा 3 अवस्थांचा जो त्या ठिकाणी 3 अवस्थांचा जो नियम आहे की ज्याला आपण त्या ठिकाणी उत्क्रांतीच्या 3 अवस्था ज्या म्हटलेल्या त्यांनी ऑगस्ट कॉमच्या अशा 3 उत्क्रांतीच्या 3 अवस्था आहेत. त्याला 3 अवस्थांचा सिद्धांत असे त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा हा जो आहे 3 अवस्थांचा नियम किंवा 3 अवस्थांचा सिद्धांत किंवा उत्क्रांतीच्या 3 अवस्था असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर त्या 3 अवस्था ज्या आहेत, पहिल्या धार्मिक अवस्था, त्याला धर्मशास्त्रीय अवस्था म्हणतात. यामध्ये असं सांगितलेलं आहे की सर्व घटना ह्या देवाकडून नियंत्रित केल्या जातात आणि घडवल्या जातात. आणि दुसरी जी अवस्था सांगितलेली आहे ती म्हणजे तात्विक म्हणजे आध्यात्मिक अवस्था. तर या आध्यात्मिक किंवा तात्विक अवस्थेमध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागे अमूर्त शक्ती असते, अमूर्त अवस्था असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचं स्पष्टीकरण जे आहे हे दृश्य पुरावा किंवा तथ्यांच्या न आधारे करता अमूर्त तत्वांच्या आधारे केले जाते. आणि तिसरी त्यांनी मांडलेली आहे ते म्हणजे वैज्ञानिक किंवा प्रत्यक्षवादी अवस्था. आणि ही जी आहे आता कल्पनांची जागा यामध्ये काय घेतलेलं माहिती आहे, निरीक्षणाने घेतलेली आहे. आणि प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा करणे आणि परीक्षण करणे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ते गोष्ट त्या ठिकाणी स्वीकारणे हे जे आहे असा 3 अवस्थांचा नियम किंवा उत्क्रांतीच्या 3 अवस्था असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ऑगस्ट कॉम यांचं हे अत्यंत महत्त्वाचं योगदान आपल्या समाजशास्त्राला मिळालेलं आहे. आणि म्हणून ऑगस्ट कॉम जे आहेत हे फ्रान्समध्ये त्यांचा जन्म झाला आणि फ्रान्स समाजशास्त्रज्ञ असून त्यांनी समाजशास्त्राला खूप मोठं योगदान दिलं. आणि म्हणून त्यांना समाजशास्त्राचे जनक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर पुढच्या याला आपण जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत दुसरे एमिल डर्खाइम यांचं आपण त्या ठिकाणी माहिती पाहू. त्या ठिकाणी आपण इथेच थांबूया.